वाशिम जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसापासून डिझेल टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर आपण गर्दीही बघू शकलो होतो। विशेषतः म्हणजे डिझेलसाठी जर बघितलं तर शेतकऱ्याच्या कॅना, तसे ट्रॅक्टरच्या कॅना आणि तसे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र होतं। मात्र आता काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी हे पूर्णतः चित्र निवळलं असल्याचं, काही थोडक्याच प्रमाणात काही कॅना या पेट्रोल पंपावर येत असल्याचं दिसून येते। मात्र काल जर बघितलं तर राज्याचे जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील म्हणजे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साठवण केल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर आरोप केल्याच्यामुळे शेतकऱ्याचे काय मत हे आपण जाणून घेण्यासाठी पेट्रोल पंपावर आलो। जवळपास जर बघितलं तर 2 दिवसापासून हे चित्र निवळलं असलं तरी एकीकडे आता मुख्यमंत्र्यांना आरोप केल्यामुळे अनेकांच्या मध्ये शेतकऱ्यामध्ये रोषही दिसून येते। आपल्यासोबत काही शेतकरी दादा, काय परिस्थिती, तुमच्यावर आरोप केला किंवा इथं साठवण झाला म्हणून वाशिम मध्ये मोठं प्रमाण? साठवण गिठवण कोणीही केली नाही दादा। ते आता मुख्यमंत्री कोण त्यांना न्यूज दिली असेल ते देव त्यांच्याकडे गेली असेल ते, पण इथं साठवण करायला पैसा नाही आमच्याकडे। शेतकऱ्याला खत बी घ्यायलाच पैसे नाही, तर साठवण कवा करावं डिझेलची? हा, रोज आम्हाला इथं येऊन लाईनीत लागायचं काम पडायला, 2-2 हजारात डिझेल भेटायला। हे अशाने कसं काय होणार आहे? मी हा, ते म्हणतात ट्रॅक्टर आणा, ट्रॅक्टर तिकडे शेतीचे कामं करावं का, इथं लाईनीत लागावं येऊन? म्हणजे परेशान्या किती, काही पंपावर भेटायला, काहीवर नाही भेटायला। म्हणजे याच्यामुळे परेशान्या व्हावं लागल्या ना। तिकडे कामं करायची का इथे येऊन लाईनीत लागायचे ट्रॅक्टर घेऊन? आता इकडे आणायचं, आता 20 किलोमीटर गाव आहे आमचं सोनकात, मग तिथून यायचं, इथून घरी जायचं, 2 हजारात डिझेल देतील, मग जाण्या येण्यातच गेलं, वावरात काय आणायचं आम्ही? नक्कीच एक डिझेलचा तुटडा होता त्यावेळेस तशी परिस्थिती, आता काय परिस्थिती, काय कारण? आता जरा सुरळीत झालं पहिल्यापेक्षा, पण आता हे रोजचे भाव वाढायला लागले डिझेलचे, हे आम्हाला परवडेना ना आता। हा, 100 वर गेलं डिझेल। हा, मग आता हे पैसे आणायचे कुठून? कास्तकार पैसे देना। टंचाई कशामुळे होती असं वाटतं? टंचाई आता थोडंफार ते मोदी साहेबांना थोडंफार हे केलं, अफवा उलट्यामुळे जास्त लोकांना गायबर केलं म्हणतात। त्यामुळे आता जरा सुरळीत झालं पहिल्यापेक्षा, पण हे भाव आमचं म्हणे जास्त होऊन राहिले, हे नियंत्रणात राहावं। नक्कीच मला एक सांगा, मुख्यमंत्री एकीकडे आरोप करत होते की वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साठवण झाली, तर तुमचं काय मत याच्यावर? साठवण कोणाकडेही नाहीये आणि कोणीही करू शकत नाही, इतका पैसा कोणाजवळही नाही। लोकांना खता बियाचा प्रश्न पडला आणि इथं डिझेल नेऊन ठेवून काय करावं ते घरी? हा, नक्कीच हे होते आपल्यासोबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी। यांचं एकच मत आले की इथं साठवण करण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही, तर शेतकरी हा साठवण कशासाठी करणार? नेमकंच याचा काळा बाजार कोणी केला हे आता बघावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।